आमच्या काय समस्या ते जाणून घ्या, आमचं किती म्हणणं होतं लास्ट टाइम. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. संजय शिरसाट आता वरळीमधील वसतिगृहाची पाहणी करताय. त्यांच्याशी आम्हाला चर्चा करायची, बसायचे, चर्चा करायची, आमच्या काय रोजंदारी समस्या आहेत त्यांच्यासमोर मांडायचे आहेत सर. पण कधीच ते येत नाही. आम्ही किती रिक्वेस्ट केली. गौरव पराड नावाचा व्यक्ती त्यांचा तो चालवत होता, त्याला रिक्वेस्ट केली, तो काही आमची व्यवस्था केली नाही. म्हणजेच नितीन पाटलांसोबत आमची मिटिंग घेतल्या नाहीत, काहीच नाही. त्याच्यानंतर वार्डन सरांना सांगितलं, त्यांनी पण काय त्याच्यावर रिस्पॉन्स नाही केला. एकंदरीत आमचं म्हणणं हे होतं की आमच्या समस्या आमच्या बेस्ट मानलं तर कळेल की बाबा ह्या फॅक्ट समस्या आहेत म्हणून. रोज तेच समस्या वार्डन सरांसोबत सांगणार आपण, पण त्याच्यावरती काय तोडगा नाही निघाला. अचानकच विद्यार्थी आंदोलन करणार, मग 1-2 दिवसात मेस ठेकेदार बदलतील, पण समस्या त्याच आहेत ना सर. यांचं म्हणणं हे आहे. एकंदरीत यतीन साहेबांसोबत विद्यार्थ्यांची बैठका करून द्या, मिटिंगा करून द्या, आमचं कन्सर्न आम्ही मागू, निदान त्यावरती ते ऍक्शन घेतील. वार्डन नेहमी तेच ऍक्शन घेतील, त्याच्यावरून काहीच सर 15 ऑगस्टला आपण विद्यार्थ्यांचं हे 15 ऑगस्टला दुपारी 3 वाजता भोजन पुरवठा आणि 3ही हॉस्टेलचे विद्यार्थी पण त्यांची बैठक दुपारी 3 वाजता 15 ऑगस्टला आपण लावली. मूळ पुरवठा आता जे पहिले जे खराब होतं त्याच्या संदर्भामध्ये काय आता त्यांचे ते चॅनलच्या माध्यमातून काढले त्याच्यावर काय सर काय कारवाई, त्याच्यावर दंडात्मक कारवाई असून त्यांचं ते दंडात्मक कारवाई थोडं शांत राहण्याचा तू सगळं बोलशील तर मला प्रॉब्लेम होतो. दंडात्मक कारवाई म्हणजे सर फायनान्शियल अधिकारी आपल्या अधिकारात आहे, सर वॉर्डनच्या अधिकारात आहे 5,000 रुपयांचा दंड. त्याच्यानंतर सर FDAला पण आपण कळवलेलं की FDAचं या ठिकाणी त्यांचं जे 5,000, 10,000, 20,000 रुपये दंड लावून त्या पोरांचं जर आरोग्य धोक्यात आलं तर ते आपण नीट करू शकतो का? एखादा मेला त्याची जबाबदारी कुणाची? फूड पॉयझनिंग झाले तर काय करशाल तुम्ही? कमीत कमी विद्यार्थी म्हणून हे तुमच्या डोळ्यासमोर जे आपण खर्च करतोय हा योग्य ठिकाण लागतोय की याचं तर पाहणी करा ना. काय टेन्शन काय तुम्हाला? आपल्याकडे ठेकेदार काय आपलं हे आहे का? त्याला आपण पैसे देतोय ना, मग जेवणाचे पूर्ण पैसे देतोय बरोबर, रेग्युलर देतोय ना, मग काय अडचण काय? तो एक विद्यार्थी तिथं भेटला, तो पाहतो म्हणतो साहेब ते कच्ची केळी देतात, फ्रूट जे आहे ते कच्चं केळी देतात. कधी विद्यार्थी थोडासा लेट झाला तासभर तर त्याला जेवणच देत नाही, लेट झाला आता जेवण देत नाही. अरे विद्यार्थी कुठून तरी पायी येत असेल, कधी बस मिळत नसेल, कधी कशाने येत असेल, काहीच नाही आपल्याला. सोशल टच आहे ना आपला विभाग कोणता आहे? सामाजिक आपणच अन्याय करतो. मुळामध्ये या गोष्टी बरोबर प्रधान सचिवांना यासाठी आणलंय की हे तातडीने. आता आम्ही येणार आहे, माहिती पडलं, क्लीन दिसायला वा वा, काय सगळं अंगड आहे असं नसतं. किचन एकीकडे आहे, ते पोळी बनवणार आहे दुसरीकडे आहे, भाजी करून तिकडे सप्लाय काय होते. आता ते भाडे धुतलेले तर दिसत आहेत, उद्या पुन्हा तसेच राहणार. हा विद्यार्थ्यांना सांभाळण्याचा आपण वसा घेतलेला आहे, त्यांच्यावर उपकार करत नाही. हे बांधिलकी आहे. मग जर बांधिलकी असेल ना तर त्या पद्धतीचं काम केलं पाहिजे. तसं हॉस्टेलच कशाला पाहिजे? कशाला पाहिजे? गरिबाची पोरं आहेत, हे काय श्रीमंताची पोरं आहेत का? चला बाहेर